मूर्तिजापूर शहरात प्रेम प्रकरणात घडलेली महिलेची हत्या. मूर्तिजापूर शहर हादरले. आरोपी फरार. पोलीस तपासाच्या शोधात. येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 नजीक असलेल्या प्रतीकनगर येथील संत गजानन महाराज मंदिराच्या मागे एका घरात अंदाजे 22 वर्षीय मुलींची हत्या झाल्याची घटना बुधवार काल पहाटे समोर आली. मूर्तिजापूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 नजीक असलेल्या प्रतीकनगर येथील गजानन महाराज मंदिराच्या मागे वैशाली वाईन बारचे संचालक शुभम महाजन यांच्या घरात एका अंदाजे 22 वर्षीय निर्घुण हत्या झाल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. शांतिक्रिया प्रशांत कश्यप असे मुलींचे नाव असून ही मुलगी मुंबई येथून आल्याचे सांगितले जात आहे. तर सदर हत्या ही प्रेम प्रकरणातून झाल्याचे बोलल्या जात असून तिच्यावर अतिप्रसंगही झाल्याचे प्राथमिक अंदाजे पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. शांतिक्रिया ही गेल्या 2 दिवसांपूर्वी वैशाली वाईन बारमध्ये काम करणाऱ्या एका मुलाने मुंबईवरून मूर्तिजापूर येथे आणायला सांगण्यात येत असून सदर मुलगी ही गेल्या 2 दिवसांपासून मूर्तिजापूर येथील प्रतीकनगर येथे आली असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले. फरार आरोपींचे नाव कुणाल उर्फ सनी महादेवराज शुंगारे, राहणार हर्सुल, तालुका डिग्रस, जिल्हा यवतमाळ. हा फरार आरोपींचा शोध पोलीस करीत आहे. घटनास्थळी मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे, ठाणेदार भाऊराव घुगे, ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील खाडे, ज्ञानेश्वर राणे, नंदकिशोर डिगार, फॉरेन्सिक पथक, स्वान पथक दाखल झाले. अधिक तपास ठाणेदार भाऊराव घुगे करीत आहे. अकोल्यावरून धनराज सपकाळ, यशस्वी टीव्ही न्यूज. शुभम महाजन, वैशाली वाईन बारचे मालक यांनी माहिती दिली की त्यांच्या राहत्या जागेत शांतिक्रिया प्रशांत कश्यप या महिलेचा खून झालेला आहे. सदरची महिला ही मूळची आसाम येथील असून 5 वर्षापासून तिच्या आईसोबत ती दिल्ली येथे राहत होती. सदरची महिला 21/7/24 ला 16 वाजता चेतन उर्फ सनी महादेव शुंगारे, राहणार हर्षुल, तालुका डिग्रस, जिल्हा यवतमाळ या आरोपीसोबत ती आली होती. त्या आरोपीनं काम मागितले. पोटात दुखत असल्यामुळे त्याने काम काही केले नाही, पण तिथे तो राहत होता. आणि काल 23/7/2024 ते 11 ते रात्री 3:30 दरम्यान ही घटना घडलेली आहे. आरोपीला शोध घेण्याकामी टीम रवाना करण्यात आलेली आहे. मृतक ही टॅटू आर्टिस्ट होती आणि तिच्या नातेवाईकाला माहिती देण्यात आलेली आहे. लवकरच आरोपी जेरबंद होईल. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.